अवघ्या महाराष्ट्रात पहिल्यांदा संयुक्त जयंती महोत्सव. अवघ्या महाराष्ट्रात सर्वांना हेवा वाटेल असा माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्री यांचा संयुक्त जयंती महोत्सव जिरसा सामाजिक संस्था, SPN न्यूज, धम्मभूषण महिला मंडळ, विश्व धम्म बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा होणार असून हा संयुक्त जयंती महोत्सव दिनांक 7 फेब्रुवारी, 9 फेब्रुवारी आणि 10 फेब्रुवारी असा 3 दिवस हा महोत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवाचे आयोजन विश्व शांती बुद्ध विहार, महाडा कॉलनी, अंबड लिंक रोड, नाशिक या ठिकाणी होणार असून या अनुषंगाने समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 7 महिलांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच बालगोपाळांसाठी नृत्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक चेतन लोखंडे यांचा सुमधुर गीतांच्या कार्यक्रमासह भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आयोजकांतर्फे करण्यात आले. यावेळी आयोजकांनी अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले व सर्व बहुजन समाजातील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले. महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांस तसेच स्मृतीस विनम्र अभिवादन करून विश्वशांती बुद्धविहार या बुद्धविहारामध्ये SPN न्यूज, जिरसा सामाजिक संस्था, त्याचप्रमाणे धम्मभूषण महिला मंडळ, विश्व धम्म बहुउद्देशीय संस्था या संस्थेच्या माध्यमातून माता महामाया राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब, त्याचप्रमाणे माता रमाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या महामातांचा संयुक्त जयंती उत्सव या संस्थेच्या माध्यमातून विश्वशांती बुद्धविहारामध्ये करवण्याचं ठरवलं. आणि या जयंती उत्सवामध्ये ज्या कर्तृत्ववान महिला आहेत त्या कर्तृत्ववान महिलांचं या ठिकाणी सन्मान करून SPNच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे जिरसा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून, विश्व धम्म बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आणि धम्मभूषण महिला मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांना वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून त्यांच्या वक्तृत्वावर एक प्रकाशझोत टाकावा, त्यांना स्टेज डेअरिंग निर्माण व्हावी यासाठी लहान मुलांची, त्याचप्रमाणे बालकांची, महिलांची या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये महिला असतील, मुलं असतील, मुली असतील यांचा सामाजिक, त्याचप्रमाणे व्यसनमुक्ती, शांतीचा संदेश देणारे महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि आचारांना प्रणाम. सर्वांना जय भीम, जय शिवराय. आज आम्ही विश्वशांती बुद्ध विहार माडा येथे संयुक्त जयंतीचा कार्यक्रम साजरा करत आहोत. हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये प्रथमच होईल असा कार्यक्रम आम्ही करण्याचा प्रयत्न सर्व महिला करत आहोत. आणि या कार्यक्रमासाठी आम्ही प्रमिला परगरमोल यांना अध्यक्ष तसेच जयश्रीताई जगताप यांना उपाध्यक्ष म्हणून यांची नेमणूक केलेली आहे. हा कार्यक्रम चांगला व्हावा आणि भरपूर बहुजन सर्व समाजाच्या महिलांनी एकत्र येऊन सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे अशीच अपेक्षा आहे. जय भीम, जय बुद्ध. विश्वशांती बुद्धविहार, महाडा कॉलनी हे रमाई जयंतीचा जो उत्सव आहे, जिजामाता सावित्रीबाई फुले आणि रमाई माता जो हा कार्यक्रम जो हा ठेवलेला आहे विश्वशांती बुद्धविहारामध्ये, तर जेवढ्या महिला आमच्या एकत्र होतील आणि त्यांना आम्ही या जयंतीचे अध्यक्ष आहे प्रमिला परगरमोल, तर सगळ्या महिलांना जेवढ्या आपल्या महिला असतील तेवढ्या उपस्थित आम्ही प्रयत्न करणार आहेत. आणि जेवढा आपला समाज, आपल्याला सगळ्या समाजाचे एकत्र करून आपल्याला ही जयंती साजरी करायची आहे. आणि 3 जयंत्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाल्या सर किंवा नसर, पण आता हे जे जयंती
आमचे निर्मल भाऊ संपादक यांच्या माध्यमातून हे जयंती खूप साजरी होणार आहे आणि सगळ्या आमच्या महिला धम्मभूषण महिला मंडळाच्या आणि जे बाकीचे महिला आहेत त्या पण सगळ्या उपस्थित आहे आणि सगळ्या महिलांच्या माध्यमातून आणि संपादक निर्मल भाऊ बरं का यांच्या माध्यमातून म्हणजे खूपच आयोजन म्हणजे त्यांनी इतकं खूप केलेलं आहे की आम्हाला अजून पण याच्या पुढे पण ते करणारच आहे. पण हे जयंती एक आमचं तर या जयंतीचं मला सगळ्यांना निम्र विनंती आहे. परमिला परगरमोल या जयंतीची मी अध्यक्ष आहे. सगळ्यांना उपस्थित राहा एवढीच माझी. मी जयश्री जगताप उपाध्यक्ष या नात्याने आपण महिला या कार्यक्रमास जास्तीत जास्त उपस्थिती असावी ही नम्र विनंती. ओके रोल. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आज महाराष्ट्रामध्ये आपण संयुक्त जयंती महोत्सव हा पहिल्यांदाच साजरा करत आहोत. विश्व धम्म बहुउद्देशीय संस्था, SPN न्यूज नाशिक, जिरसा सामाजिक संस्था आणि धम्मभूषण महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा जो संयुक्त जयंती महोत्सव साजरा करत आहोत हा विश्वशांती बुद्धविहार म्हाडा कॉलनी येथे 3 दिवसीय चालणार आहे. 7 फेब्रुवारी, 9 फेब्रुवारी आणि 10 फेब्रुवारी असा या कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे. यामध्ये 7 फेब्रुवारी रोजी हे वंदना होऊन 3ही महामातांचे पूजन होणार आहे. त्यामध्ये माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई यांचे पूजन होऊन वंदना घेतली जाणार आहे. त्याच अनुषंगाने 9 फेब्रुवारी रोजी वक्तृत्व स्पर्धा, महापुरुषांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व आणि त्यानंतर नृत्य स्पर्धा हे लहान मुलांसाठी आपण आयोजन केलेलं आहे. यामध्ये अध्यक्ष आमच्या प्रमिलाताई परगरमोल आणि उपाध्यक्षा जयश्रीताई जगताप यांची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे 10 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक चेतन लोखंडे यांचा सुमधुर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे यामध्ये समाजाप्रती उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अशा 7 महिलांचा आम्ही सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करणार आहोत. ज्यांची हालाकीची परिस्थिती असताना देखील त्यांनी समाजाप्रती उत्कृष्ट कामगिरी केली असा महिलांचा यामध्ये समावेश असणार आहे. त्यामध्ये आपण हा समारंभ झाल्यानंतर 7 ते 10 असा चेतन लोखंडे यांचे महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक यांचा गाण्याचा कार्यक्रम देखील आपण ठेवलेला आहे. तसेच परिसरातील सर्व नागरिकांना, बहुजन समाजाच्या माता भगिनींना या ठिकाणी भोजनाचा देखील आस्वाद दिलेला आहे. त्यामुळे सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी सर्वांना विनंती करतो. यावेळी अध्यक्ष प्रमिला परघरमोल, उपाध्यक्ष जयश्री जगताप, बौद्धाचार्य बाळासाहेब शिरसाट, बौद्धाचार्य रुपाली भालेराव, बौद्धाचार्य करुणा मगर, आरोही शिंदे, कविता शेलार, सुनंदताई शिरसाट, शशिकांत निर्मळ, जानराव परघरमोल यांचा संयुक्त जयंती महोत्सवाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर.